सर्वकार्येषु सर्वदा नमस्ते शारदेवे सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानुश्च भूमिसुतो बुधश्च गुरु शुक्र शनि राहु केतवः सर्वे ग्रहाः शान्तिकरा भुवन्तु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपल्या सगळ्यांचे गुरु श्री श्री भट सर, सगळे इतर गुरु आणि इथे उपस्थित सर्व गुरूंना वंदन करून आजच्या तासाची सुरुवात करूयात। आज आपण 21 मार्च निमित्त आवर्जून रवीचे योग असं ठेवलं होतं, हे लेक्चर घेऊयात म्हणून। माझा आवाज व्यवस्थित येतो ना, कारण मला माझं इंटरनेट कनेक्शन जरा थोडं आज डाऊन आहे असं दिसतंय। तर रवीचे योग आज आपण बघणार आहोत। मागच्या आठवड्यामध्ये आपण चंद्राचे योग पाहिलेले होते, त्याच पद्धतीने रवीचे योग आहेत। रवीचे योग हे मुख्यत्वे आज आपण 3 महत्वाचे योग बघणार आहोत, अजूनही आहेत त्याच्या उपर, पण हे 3 महत्वाचे योग बघणार आहोत। आणि मग जो काही वेळ उरेल त्याच्यामध्ये मी आणि नाईट मॅडम आम्ही दोघे पेपर डिस्कशन आपण थोड्या वेळाने घेऊया। तर आता रवीचे योग आहेत ते म्हणजे महत्वाचं वेशी योग। जसं आपण मागच्या वेळी चंद्राचं बघितलेलं होतं की चंद्राच्या द्वितीय स्थानामध्ये रवी खेरीज इतर ग्रह, याच पद्धतीने इथे रवीच्या द्वितीय स्थानामध्ये चंद्राखेरीज इतर ग्रह। हे आता इतर ग्रह म्हणजे कोणते, ते आपले महत्वाचे 5 ग्रह की बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी, या 5 ग्रहांपर्यंतचाच आपण विचार करतो। आता मागच्या वेळी नहार मॅडमनी त्यांची पत्रिका शेअर केली होती, व्हेरी गुड आणि करेक्ट यस, कारण ज्योतिष ग्रुपमध्ये स्वतःची पत्रिका शेअर करायला कोणी नेट गेलं का कोणी धजावत नाही म्हटलं, बरोबर आहे। असं असतं, चांगलं कौतुक वाटतंय त्यांच्याबद्दल। पण त्याच्यामध्ये आपण बघितलं की रविचंद्र युतीच होती। तर मग अशा वेळी हे जे आपण पुढे बघतो ना, पुढे मागे ग्रह आहे तर मग हा योग होतोय माझ्या याच्यामध्ये वगैरे असं, तर तसं नसून इथे ज्या ग्रहांविषयी आता आपण बघतो आहोत, म्हणजे मागच्या आठवड्यात चंद्र झाला, आता इथे रवी आहे, तर तो त्या स्थानामध्ये एकटा असणं हे एक कुठेतरी अपेक्षित आहे। की आता जनरली काय होतं, रवी, बुध आणि शुक्र यांच्यामध्ये विशेषतः अंतर नसतं। म्हणजे 30 शुक्र हा जास्तीत जास्त 48 अंश का 47 अंश लांब जाऊ शकतो। बुध तर म्हणजे रवीच्या बरोबरच असतो, कारण त्याचं हे दोन्ही ग्रह काय आहेत, अंतर्वर्ती ग्रह आहेत। म्हणजे पृथ्वीच्या आणि रवीच्या मध्ये येणारे हे 2 ग्रह आहेत, तो त्यांना आपण अंतर्वर्ती ग्रह म्हणतो। आणि त्यामुळे त्यांच्या ग्रहांच्या त्या रोटेशनच्या ज्या कक्षा आहेत त्या लहान असल्यामुळे जनरली आपण जेव्हा बघतो आहोत पृथ्वीवरून, कारण आपण हे ज्योतिष शास्त्र हे जिओसेंट्रिक पद्धतीने बघतो आहोत, तर पृथ्वीवरून बघताना आपल्याला बऱ्याचदा हे ग्रह रवीच्या बरोबरच दिसतात। तर त्यामुळे हे ग्रह म्हणजे फार लांब नसतात रवीपासून, पण मागच्या राशीमध्ये असणं, पुढच्या राशीमध्ये असणं आणि रवी हा एकटा त्या ठराविक राशीमध्ये असणं हे थोडंसं अपेक्षित आहे, हे जेव्हा योग आपण बघू तेव्हा। तर आता जेव्हा रवीच्या धनस्थानामध्ये हे ग्रह असतात त्यावेळी वेशी योग म्हटला जातो आणि त्याची फलित अशी सांगितलेली आहे की जातक नशीबवान असतो, सुखी असतो, प्रसिद्ध असतो। शनी मंगळामुळे हे पापग्रह आहेत तर त्यांच्यामुळे पापवेशी योग म्हटला जातो, आणि बाकी बुध, गुरु आणि शुक्र या 3 ग्रहांमुळे शुभवेशी योग म्हटला जातो। तर अर्थातच पापवेशी ग्रहांमुळे ही फलं मिळत नाही आणि शुभवेशी ग्रहांची ही फलित सांगितलेली आहेत। तर जसं आपल्याला काय मॅडम नेहमी सांगतात की आपल्याला पॉझिटिव्ह दृष्टिकोनातूनच बघायचं आहे, तर अशा पद्धतीनेच आपल्याला इथे सुद्धा विचार करायचा की शुभ ग्रहांचा आपण मुख्यत्वे विचार करायचा आहे। पापग्रहांमुळे ही फलित मिळत नाही असं स्पष्टपणे लिहिलेलं आढळतं। आणि आता जर का काही वेळेला असं असू शकतं की बुध शुक्र आहेत प्लस मंगळ पण आहे किंवा प्लस शनी पण आहे, मग थोडक्यात त्यांची फलितही मिश्र स्वरूपाची असतात।
तर तशीच पत्रिका आपल्याला महात्मा गांधींची मिळालेली आहे. ती मी टाकली, आज मला टाकायला उशीर झाला जरा पत्रिका वगैरे, पण त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसून येतात की रवी त्यांच्या कन्या राशीमध्ये व्ययात आहे आणि तूळ लग्न आणि त्याचे बुध शुक्र मंगळ दिसतात. तर थोडक्यात ती मिश्र आणि साधारण पहिलं असं सांगितलेलं आहे. मागच्या वेळी जसं आपण बघितलं तसाच क्रायटेरिया इथे सुद्धा आहे की ग्रहांना बल असलं पाहिजे, की राशी बल आहे. म्हणजे ग्रह मुळात रवीच जर का तूळ राशीचा असेल म्हणजे नीच राशीमध्ये असेल तर त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये मंगळ आला म्हणजे वृश्चिक राशीमध्ये जर का मंगळ आला मंगळ तरी आणि आपण चांगलं करायचं आता योग आहे हे म्हणणं थोडं चुकीचं राहील. त्यातून परत नेमकं कोणत्या लग्नाच्या बाबतीमध्ये हे फलितं मिळत आहे. जर का तूळ लग्नालाच ही फलितं मिळाली तर अर्थातच तिथे मंगळ हा एक म्हणजे एक प्रतीचा मारक ग्रह होतो. आपण मागच्या वेळी एक उदाहरण घेतलेलं होतं की तूळ लग्नाचं असेल तर मंगळाचा जास्त उपयोग होणार नाही तिथे. धनेश धनस्थानात आहे वगैरे असा काही उपयोग होणार. तर तिथे मंगळ हा पापग्रह येतो आणि पाप फलदायी होण्याची शक्यता जास्त होऊ शकेल. अर्थातच ही फलित दशा अंतर्दशामध्ये मिळणार आहेत. पण आता इथे मेन आहे ते म्हणजे सुखी प्रसिद्ध. तर मे बी त्या कालावधीमध्ये हिमानी मॅडम घेऊयात आपण 1-2 मिनिटांमध्ये. तुम्हाला काय विचारायचं होतं तर त्या बाबतीमध्ये म्हणजे आता दशा अंतर्दशा आणि आवर्जून ही फलं सांगितलेली आहेत की प्रसिद्धी मिळेल किंवा काय. मे बी त्या दशा अंतर्दशांमध्ये त्या जातकाला कुठेतरी थोडस एक बॅकफूटला येणं, कुठेतरी काहीतरी अपमानास्पद वागणूक मिळणं. पण अर्थातच हे खूप काही टोकाचे परिणाम असतील असं आपण म्हणू शकणार नाही. ग्रहांच्या बळावरती या गोष्टी अवलंबून राहतील. आता हा हिमानी मॅडम विचारता का? मला फक्त ऐकून आलं तुम्ही म्हणालात रवी तूळ राशीत आणि मंगळ वृश्चिकेत असेल तर त्याच्या पुढे जे म्हणालात ते ऐकून घ्या. ओके. मी म्हटलं की जर का तूळ लग्नाची पत्रिका असेल आणि जर का त्याच्यामध्ये रवी हा ग्रह लग्न स्थानात म्हणजे स्वतः रवी हा नीच राशीमध्ये येतो आहे आणि मंगळ हा वृश्चिक राशीचा येतो आहे तर तिथे मंगळ हा शुभ फलदायी होईल किंवा हा ठीक आहे हा जातकाला सुखी राहील प्रसिद्धी मिळेल असा आपण विचार करता येणार नाही की वेशी योग होतो आहे मंगळामुळे. हा विचार आपल्याला तिथे करता येणार नाही. का तर तूळ लग्नाला मंगळ हा मारकेट होतो. आलं लक्षात? हो. आणि मग ते पापग्रह पण आहे ना मंगळ. सो एनिवे एक्झॅक्टली. हा पण आपण असं अदरवाईज विचार करू ना पटकन की वेशी योग होतो आहे आणि त्याला म्हणजे धनेश धनस्थानात आहे म्हणजे वृश्चिकेचा मंगळ धनस्थानात आहे तर तो शुभ फलदायी होईल असं आपण प्रेडिक्शन नाही करू शकत. अर्थात त्याच्यावरती जर का शुभग्रहाची दृष्टी आली गुरु असेल म्हणा किंवा काही तर थोडासा त्याचा अशुभ परिणामांमध्ये सौम्यता येऊ शकतो. तर म्हणजे हा सगळा आपल्याला तारतम्याने विचार करावा लागेल. नुसता एक ग्रह किंवा हा योग झाला आता ह्याची हीच फलितं मिळणार असा एक आपल्याला त्याला काय त्याला म्हणतात फक्त तोच एक क्रायटेरिया राहणार नाही आपला. ओके. आता पुढचा योग आहे आपला वाशी योग म्हणून. त्याच्यामध्ये अर्थातच रवीच्या व्ययस्थानामध्ये आपण बघतो आहोत. रवीच्या व्ययस्थानात चंद्र आहे इतर ग्रह. जातक सुखी उदार राजप्रिय अर्थातच पापवेशी योगाची ही पद्धत नाहीये. आता याच्यामध्ये मला नाही पुस्तक एक मी उदाहरण दिलेली आहे पण जसं म्हटलं तसं की मला एक्झॅक्टली असे योगांच्या पत्रिका अगदी नाही मिळाल्या. तर हे आपल्याला एक फलित या दृष्टिकोनातून लक्षात ठेवूयात आणि कोणते योग आहेत त्याच्याबद्दल बघूया. गांधींची पत्रिका मिळाली आणि बुध शुक्र मंगळ हे तीनही ग्रह लग्न स्थानात आलेले आहेत. पुढे
वाशी योग बघितला आणि उभयाचारी योग अर्थात रवी एकटा असणं अपेक्षित आहे. रवी आहे आणि त्याच्या मागे आणि पुढे दोन्ही बाजूला या 4-5 ग्रहांपैकी ग्रह आहेत. तर त्या वेळेस त्यांचं फलित म्हणजे जातक उत्तम वक्ता असतो, त्याचा सुबक बांधा असतो, धनवान, कीर्तिवान आणि सर्वांना आवडणारा असतो. आता ह्या योगाची पत्रिका आहे ती म्हणजे पंडित नेहरू यांची. आपण आता पत्रिका बघूयात हा. वेशी योगाचं तर आपण बघितलं असता कशा पद्धतीने विचार करायला पाहिजे ते. त्यांचा शुभग्रहाची दृष्टी येते आहे. जसं मी म्हटलं की मंगळ जरी असला पापग्रह होतो आहे तरी सुद्धा त्याच्यावरती शुभग्रहाची गुरूची दृष्टी येते आहे. त्यांचा चंद्र सुद्धा स्वराशीत आहे जरी तो राहुयुक्त असला तरीही. तर यांना निश्चितच खूप मोठं स्थान मिळालेलं आहे आपल्या भारतामध्ये महात्मा गांधींना. आणि हे पुढचे जे आहे हे मी एक जस्ट म्हटलं असं की उदाहरण म्हणून घेतलेलं आहे. जर का गुरुचं म्हणजे मीन लग्न आहे, रवी सप्तम स्थानामध्ये आहे आणि त्याच्या पुढे उच्चीचा शनी आहे अष्टम स्थानात. तर शनीमुळे याला प्रसिद्धी मिळेल असं पेक्षा सुद्धा शनी हा उच्च राशीचा होतो आहे आणि तो ह्या स्थानामध्ये लाभेश सुद्धा आहे. मे बी ह्या व्यक्तीला म्हणजे काय आपण म्हणू की एक लाभेश अष्टमात या दृष्टिकोनातून विचार करता त्याला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होऊ शकेल किंवा तो त्या दशांमध्ये मिळेल किंवा काय. पण इथे आपल्याला वेशी योगाचे फलित असा म्हणून विचार इथे करणं थोडस एक मी म्हणेन की मिसजजमेंटल राहिल्यासारखं होईल की रवीच्या द्वितीय स्थानामध्ये शनी आला, तो सुद्धा उच्चीचा, म्हणून तो शुभ फलदायी आहे हा विचार करणं चुकीचं राहील. जर का मीन लग्नाला रवी चतुर्थ स्थानात आहे आणि उच्चीचा गुरु आहे पंचम स्थानामध्ये, तो मात्र शुभ फलदायी होऊ शकतो निश्चितच. कारण गुरु सुद्धा उच्च राशीचा होतो आहे आणि त्याचं म्हणजे तो ह्या स्थानातला लग्नेश आहे त्यामुळे तो जास्त चांगल्या प्रकारे फलित देऊ शकतो. त्याला हा विचारा ना. वृश्चिक लग्न असेल आणि रवी मेष राशीत 6व्या स्थानात आणि शुक्र बुध वृषभ राशीत 7व्या स्थानात असतील तर काय फलित होईल? वृश्चिक लग्न आहे, रवी मेष राशीत पण रवी मेषाचा ओके. आता इथे रवीला सुद्धा बळ आहे जरी तो षष्ठ स्थानामध्ये असला आणि वृश्चिक लग्नाला तो मला वाटतं दशमेश आहे. हो हा. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा तो दशमेश उच्च राशी हा कर्माच्या दृष्टिकोनातून अतिशय शुभ फलदायी आहे. आणि सप्तम स्थानामध्ये बुध शुक्र सुद्धा स्वराशीचा येतो आहे, त्यामुळे ते शुभ फलित देऊ शकेल. पण शुक्र हा याला मारकेश ठरतो वृश्चिक लग्नाला, त्यामुळे शुभ फलामध्ये थोडीशी न्यूनता म्हणजे त्याला जी फलितं मिळतील ती मे बी शुक्राच्या दशेमध्ये किंवा अंतर्दशेमध्ये नाही मिळणार. त्याला बुध एक वेळ सपोर्टिव्ह राहील. पण बुध हा अष्टमेश पण असेल लग्नाला, बुध हा लाभेश असेल आणि अष्टमेश आणि अष्टमेश बरोबर. तर त्या दृष्टिकोनातून बुधाला बळ किती आहे, बुध असंगत नाही ना असा विचार करू. पण शुक्र मारकेश म्हणून तो थोडासा फलितामध्ये न्यूनता आणण्याची जास्त शक्यता आहे. मॅडम कोणत्या दशेमध्ये फल मिळेल? शुक्राचीच दशा चालू असेल. ऍक्च्युली माझ्याच पत्रिकेत शुक्राचीच दशा चालू आहे. शुक्र नेगेटिव्ह फलदायी होणार नाही कारण तो नाही म्हटलं तरी सौम्य ग्रह आहे आणि शुभ ग्रह आहे. तो नेगेटिव्ह फळ देईल असं नाही. पण जे आपण वेशी योगाचं फल म्हणून बघतो आहोत ते तो देईलच असं नाही सांगता येणार. आणि 5व्या स्थानात मंगळ आहे म्हणजे ते दोन्ही होत आहेत, वेशी वाशी, पण तो मंगळ हा पापग्रह आहे. उभयाचारी योग म्हणून उभयचारी, बरोबर. हा. तर त्या फलितामध्ये एक मिनिट तुमचं पूर्ण होऊ दे. त्या फलितामध्ये आपण फक्त शुक्राच्या स्वराशीत असण्याचा मे बी इथे सप्तमाच्या दृष्टिकोनातून जोडीदाराच्या दृष्टिकोनातून तो शुभ फलदायी होऊ शकेल. तो म्हणजे तुम्ही हवं तर ते जज करा की त्यांच्या दृष्टिकोनातून असं काही शुभ फल मिळतं आहे का.
त्यांची दशा कोणती चालू आहे, त्याच्यात काय झालेलं आहे, किंवा गोचरीने तुमच्या पत्रिकेमध्ये ग्रह कसे आले आणि त्यांना काहीतरी एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कुठल्या बाबतीत मिळालेला आहे, असा आपण विचार करू शकतो. हा विचारा सारिका मॅडम. मॅडम माझ्या मिस्टरांची पत्रिका आहे, तूळ लग्नाची आहे, पण चतुर्थात त्यांचं मंगळ बुध, पंचमात सूर्य एकटा आहे आणि षष्ठामध्ये गुरु शुक्र आहे. बर, म्हणजे गुरु त्यांचा स्वराशीचा येतो आहे हो आणि हो हो शुक्र सुद्धा उच्चीचा आहे. हो, आणि चतुर्थामध्ये आहे मंगळ बुध, पण सूर्य एकटा आहे पंचमात, म्हणजे त्याच्यात होतो योग. हा, शुक्र म्हणजे याच्यात सॉरी रवी हा त्यांचा कुंभ राशीचा झाला ना, आपल्या समोर हो. आहे मंगळाची पत्रिका. तर मुळात रवीला बळ किती आहे, ज्या ग्रहापासून हे योग आपण बघतो आहोत त्याला सुद्धा कितपत षडबल म्हणून एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये रवीला किती गुण मिळत आहेत याच्यावरती ह्या योगाची बलवत्ता ठरू शकते. जर का असा विचार केला की ओके रवी चांगला आहे किंवा काही, किंवा रवीवरती इतर कुठल्या पापग्रहाची दृष्टी वगैरे नाही, असा जरी विचार केला तरी सुद्धा दशा कोणती आहे हा दुसरा महत्वाचा मुद्दा. आणि आता गोचर ग्रहांचे परिणाम त्याच्यावरती कसे होत आहेत हे सुद्धा आपल्याला बघायला लागेल. म्हणजे ह्याचं फळ रवीच्या दशेत मिळेल का, जे ग्रह त्याच्या पुढे मागे आहेत ज्याच्यातून योग पडतो, त्यांच्या दशेत मिळेल? बरोबर, मॅडम त्या ग्रहांच्या आता म्हणजे आता कुंभ राशीत राहूचं गोचर चालू आहे, त्यांचा सूर्य कुंभेचा आहे आणि त्यांना महादशा पण राहूचीच चालू आहे. अच्छा, राहूच्या फलितानुसार आपल्याला बघायला लागेल मूळ राहू कुठे आहे. तो धनस्थान आहे. एक मिनिट, आपला विषय मांडणं आवश्यक आहे. प्लीज पर्सनल कुंडल्या आता डिस्कस करू नका. सॉरी, व्हेरी सॉरी टू से, पण पर्सनल कुंडल्या बोलत राहिलं तर प्रत्येक जण आपापल्या कुंडला घेईल तर त्याच्यामध्ये आपला पोर्शन राहील, म्हणून फक्त सांगते प्लीज. मी आता तेच म्हणणार होते आपण तसा विचार करूयात. ठीक. हा, आणि लास्ट आपण बघतो आहोत तो म्हणजे उभयाचारी योग हा पंडित नेहरू यांच्या पत्रिकेमध्ये घेतला. रवी त्यांचा वृश्चिक राशीचा आहे एकटा पंचम स्थानामध्ये, नंतर त्याच्या व्ययामध्ये बुध शुक्र आणि षष्ठामध्ये गुरु आणि केतू. तर अर्थात शुक्र स्वराशीचा होतो आहे, गुरु स्वराशीचा होतो आहे. आता टू बी व्हेरी फ्रँक, असा अभ्यास नाही झाला की त्यांचं नेमक्या दशा कशा पद्धतीने आल्या, त्यांचं प्राईम मिनिस्टर किंवा काय ते कोणत्या दशा तेव्हा काय चालू होती, हा माझा अगदी मी कबूल करते, माझ्याकडून तो अभ्यास नाही होऊ शकलेला. पण हा आपण एक होमवर्क म्हणून घेऊयात हवं तर, की आपण म्हणजे आता त्याच्यामध्ये ना बर्थ टाइम वगैरे सगळं आलेलं आहे, पण अर्थात हे गुगल वरती मिळालेला डेटा आहे, डोंट नो किती रिलायबल आहे, पण आपण प्रयत्न करूयात. त्यांचं एक आपल्याला ती तर माहिती नक्कीच मिळेल की कशा पद्धतीने त्यांचं कुठे त्यांचं काय प्राईम मिनिस्टर कधी झाले, त्यांचा हा दौरा कधी झाला, काय जे काही असेल ते, त्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या दशा कुठे मॅच होत आहेत का हा आपण सगळ्यांनी एक अभ्यास म्हणून घेऊया. आणि ही दुसरी जी पत्रिका आहे तारीख 14 नोव्हेंबर आहे ना, इथे 14/9 लिहिलंय. सॉरी, नाही हे माझ्याकडून चुकलंय, तर माझ्याकडून 14 हा. आणि दुसरं जी पत्रिका आहे